सद्भावना रॅलीमध्ये अतुल लोंढे चालत आहेत. लोंढे साहेब, हा पहिला अनुभव आहे. म्हणजे तुम्ही, मला माहिती आहे की ज्यावेळी महाराष्ट्रातून राहुल गांधी हे चालत पुढे गेले त्यावेळी तुम्ही सोबत होते. मात्र अशा प्रकारची सद्भावना रॅली काढावी लागते जिथे जाती जातीमध्ये संघर्ष आहे आणि तो कमी होण्यासाठी प्रयत्न करताय. बिलकुल. आज ज्या पद्धतीची परिस्थिती संत महात्म्यांच्या वारकरी संप्रदायाच्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे तिला पूर्ववत आणणं हे गरजेचं आहे. आपण जेव्हा म्हणतो की सह्याद्री हिमालयाच्या मदतीला जातो, मग संपूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचं जर वातावरण असेल तर काँग्रेसची ही एक जबाबदारी आहे. स्वातंत्र्य लढ्यापासून सामाजिक बदल काँग्रेसने घडवून आणले. त्याच्यामुळे काँग्रेसने कधीही फक्त राजकीय काम केलं नसल्यामुळे काँग्रेसची ही एक जबाबदारी आहे. आणि हा सामाजिक सद्भाव जो आहे तो मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं BJPनं खराब केलेला आहे, एक मनभेद निर्माण झालेले आहे, देशाचं मानसिक विभाजन झालेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये ह्या सद्भावना यात्रेची अजून जास्त गरज आहे. पण काय वाटतं की अशा एका म्हणजे ही बिघडलेली परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी केवळ एका रॅलीनं हे पूर्ववत होऊ शकते का? कारण आम्ही जे वास्तव बघतोय, अगदी म्हणजे मी ज्यावेळी रिपोर्टिंग करतोय, मी ज्यावेळी लोकांचे सोबत चर्चा करतोय, तर हे इतकं सहज आणि सोपं आहे असं वाटतं का की केवळ रॅलीतून तर किमान ते सगळं मिटू शकेल? असं आहे की मैं अकेला चलता गया, लोग जुड़ते गए और कारवा बनता गया, मंजिल मिल गई. आता आपण जर असा विचार केला की कोणीच काही नाही करायचं तर मग काहीच चांगलं होणार नाही. आज आपण ज्या पद्धतीने एक सुरुवात केलेली आहे, लोकांमध्ये कुठेतरी हा विचार येईल ना की आपण एक दुसरा द्वेष कशासाठी करतो आहे, याच्यातनं आपल्याला काय भेटतं आहे. जातीपातीच्या धर्माच्या नावाने जो द्वेष पसरलेला आहे त्यातनं आपल्याला काय भेटतं आहे. आणि मग तो संदेश जो आहे तो या सद्भावना यात्रेच्या निमित्तानं लोकांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करणार आहे की सद्भावना हाच खरा स्वभाव आहे आणि महाराष्ट्राचा तर आहेच तो. पण काय वाटतं की यातनं कुणी काय काय करायला पाहिजे? कारण इतर अनेक गोष्टी आहेत आणि अनेक लोक आहेत, अनेक संघटना आहेत, अनेक राजकीय पक्ष आहेत. खरं तर यावेळी त्यांनी समोर येणं गरजेचं आहे आणि ही सद्भावना घडून आणणं गरजेचं आहे. सगळ्या लोकांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे. राहुल गांधींनी जेव्हा म्हटलं की मैं मोहब्बत की दुकान खोल रहा हूँ, पूर्ण देश जुळायला तयार झालेला होता. आज आपण सद्भावनेच्या गोष्टी करतो आहोत, पूर्ण महाराष्ट्र एकत्र येईल. महाराष्ट्रातून प्रेरणा जी आहे ते इतर राज्य घेतील. त्यामुळे आपण प्रयत्न सुरू करायचे पहिले आणि मग त्या प्रयत्नांमधनं इतर लोक जुळत जातात आणि हा जो आहे हा प्रकार वाढत जाईल आणि सद्भावना वाढीच लागेल. आम्हाला विश्वास आहे याच्यावर. पण आशिष शेलार म्हणाले की काँग्रेसने संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मध्ये संवेदनशील तपास असताना लुडबुड करू नये. असं आहे की ज्यांच्यामध्ये गँगवॉर सुरू आहे, कोणाला पालकमंत्री भेटेल, कोणाला मलाईदार खाते भेटतील, कोणाला कुंभमेळ्यातनं पैसे मिळण्याची सोय होईल का, अशा पद्धतीनं ज्या लोकांमध्ये गँगवॉर सुरू आहे त्या लोकांना सद्भावनेचा वावडा आहेच ना. लुडबुड कसली आहे याच्यामध्ये? झाली लुडबुड सगळी. सगळ्या तपासाचा सत्यानाश झालेला आहे. तुम्ही चार्जशीट बघा, चार्जशीटमध्ये सांगितलं आहे प्लास्टिकच्या पाईपनी मारलेला आहे. खरंच प्लास्टिकच्या पाईपनी एवढं होऊ शकतं? म्हणजे तुम्ही चार्जशीटच ती वीक केलेली आहे. ते लुडबुडची व्हायची आहे ती झालेली आहे. प्रश्न तो नाही आहे. प्रश्न हा आहे की सामान्य माणसातला प्रेमभाव. आपण वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आहो महाराष्ट्रामध्ये. वारकरी संप्रदायामध्ये आध्यात्मिक लोकशाही काय आहे तर प्रत्येक व्यक्ती एक दुसऱ्याचा जातपात धर्म लिंग भेद सगळं विसरून माऊली माऊली म्हणून एक दुसऱ्या पाया पडतो. म्हणजे तो एक दुसऱ्यामध्ये विठ्ठल पाहतो. एक दुसऱ्यामध्ये विठ्ठल पाहतो म्हणजे काय तर तो एक दुसऱ्यामध्ये समानता, प्रेम, बंधुभाव हे बघत असतो. मग या संप्रदाय हाच जे आपल्याला दिलेला आहे आपल्या संत महात्म्यांनी पूर्वजांनी, तेच आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. आज त्याची गरज आहे. इतक्या प्रमाणावर लोक जुळलेले आहेत, इतक्या प्रमाणावर लोक जुळले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातनं ही प्रतिक्रिया येते आहे की नाही याची गरज होती आणि एक राजकीय पक्ष हा काढतोय. लक्षात घ्या तुम्ही, या राजकीय पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत याची विचारधारा समता स्वातंत्र्यता बंधुताची आहे. हा आमचा कार्यकर्ता घेऊन जाईल आपल्या गावागावात सद्भावना प्रेम. पण असं होत असतानाच आशिष शेलार असंही म्हणालेत की वर्षा गायकवाड यांच्या घरापर्यंत म्हणजे वडेट्टीवार यांच्या घरासमोरून ही रॅली सुरू करा आणि ती वर्षा गायकवाड यांच्या घरापर्यंत जाऊ द्या, मग कळेल सद्भावना काय. हा याला इमॅच्युरिटी म्हणतात, अपरिपक्वता आहे. दुसरं याच्यापेक्षा काही नाही आहे. मी म्हणू शकतो देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यापासून नितीन गडकरच्या वाड्यापर्यंत तुम्ही सद्भावना यात्रा काढा. याला काय अर्थ आहे? अरे तुम्ही एखादं चांगलं काम होत आहे, समाजाला जोडण्याचं काम होत आहे, तुम्ही पण या ना सद्भावना यात्रेत. ही यात्रा जरी पक्षाने काढलेली असली, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असले तरी इथं कुठं पक्षाचा झेंडा नाही आहे. मी तर म्हणतो आशिष शेलारांनी यावं, त्यांना इथे सद्भावना कळेल या यात्रेमध्ये. आमचं आमंत्रण आहे. ज्यांना ज्यांना सद्भावना काय आहे हे कळत नसेल किंवा त्यांना कन्फ्युजन असेल, अपरिपक्वता जर ते दाखवत असतील तर त्यांनी यावं उद्या इथे.
उद्या अजून एक दिवस यात्रा आहे. आमचं आमंत्रण आहे सगळ्यांना. सद्भावना सर्व लोकांनी मिळून करायची आहे महाराष्ट्रामध्ये. तर आपण बघतो की अतुल लोंढे ते प्रश्न विचारतायत की खरं तर सद्भावना रॅलीमध्ये स्वतः आशिष शेलारांनी यावं आणि त्यांना आम्ही निमंत्रण देतोय आणि म्हणजे त्यांना इथं आल्यानंतर किमान सद्भावना काय असं हे कळू शकेल. कॅमेरामन आयुब कादरीसह गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.